थँक्यू या सन्मान आमचे चंदू भाऊ धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. गिरीजी भोईर हे देखील माझा आनंद घेतात आणि खोडीचा धोनी सरफराज आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण जाऊया मॅचकडे. ऑन गोईंग सामना या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळणार आहे. बिग बॅटल जोबेली बनाम धुळेपाडा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील राहुलजी चव्हाण सर. नाव बॅक टू क्रिकेट ऑन टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जय जिजाऊ संस्था व चेअरमन ग्रामस्थ मंडळ एरजड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषक दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वाघाची शिकार. सुनील केवनेला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. वरती आदळतोय त्यामुळे टायमर ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला खरं तर 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि जर 4 ओव्हर कंप्लीट झाले नाही तर 5व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू तटीआड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. श्री गणेश कासगाव आणि शिवशक्ती कडाव दोन टीमचे कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी मिड इनिंगमध्ये पोहोचायचं आहे. पहिलाच बॉल इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळतीये. सुनील केवने आउट झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती सचिन केवने आता दाखल होतोय. सचिनच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती हर्षद केवने, चंद्रकांत मेहर यांच्याही खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. पूर्ण चेअरमन एरंदा टीम आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा भरवण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बरोबर तयार. पुढचा बॉल खेचला ऑन साईडला स्कोअर लेगला. बॉल स्वीप करत असताना बॉलला पाठवला डिब्याकडे स्कोअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका षटकार. विकेट मारली परंतु पुढच्या बॉलवरती तोडफोड बॅटिंग आक्रमक पवित्रा सचिन केवनेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. अपील बॅटर सेफ असतील. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय जेपी जय पवार सरांना तुम्ही पाहताय त्याचा इशारा येतोय. डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अखेर फसलाच होता परंतु इथे तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होती आहे. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूदादा बोराडे यांना तुम्ही पाहताय. अपाट मेहनत त्याची या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या साथीनं नरेशदादा गाडे, दिनेश बोराडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा उमेदची मेहर असतील त्यांचे वेलकम. या वेळेला देखील आय थिंक बॅटची कडा होती असं वाटलं होतं. त्यांच्या मागे थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि अखेर एक सिंगल बीतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरले. जर्मन जोबेली बनाम जर्मन ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक संघ बदलापूर विभागातून तुम्हाला पाहायला मिळतोय तर दुसरा संघ बांगणी विभागातून तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय अप्रतिम राहिला आहे आणि या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील ते देखील आपण पाहणार आहोत. मागचा सामना आपण पाहिला असेल तर 2 सामने आजच्या दिवसामध्ये आपण कव्हर केले रेग्युलर गटातून. त्यामधून मोहाची वाडी संघ जिंकला तर त्यानंतर आपण पाहिला असाल तर काकडबाल या 2 टीमनं खरं तर बाजी मारली आणि अखेर आजच्या दिवसातील तिसरी मॅच तुम्ही पाहताय जोबेली बनाम ढवळेपाडा. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा. धाव घेण्याचा प्रयत्न अखेर फसलाच होता परंतु पूर्णपणे स्वतःला थांबवलं आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना पहिला ओव्हरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती बातावरती असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि धावफलक 7 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आमचे सेवा संस्था फाउंडेशनचे सर्व कर्मचारी इथे दाखल झाले त्यांचे वेलकम. संतोषजी सोनावणे त्यासोबत तुम्ही पाहताय केतनजी जाधव
सिद्धेश सोनावणे यांचं आगमन झालं. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे. त्यांची देखील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या थाटामाटानं ती स्पर्धा रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. मागील वर्षी याच मैदानावरती ती स्पर्धा रंगली होती. खूप चांगला खेळ. गोपनीसारखी बॅट फिरवली, ड्रॉपचा खेळाडू उपस्थित आणि अखेर डॉट बॉल. शेवट गोड केले, त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अंती 7च धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. लॉस ऑफ 1 विकेट. वरती तुम्हाला पाहायला मिळेल 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पॉवरप्लेचा षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. बॉलर अभय. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव बनाम श्री गणेश कासगाव. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती, आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. बॉल होते यार. बिग हिट ऑन साइडला खेळलाय. पहिला बॉल केलंय भव्य स्वागत. अभय चौधरीचा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन केवण्याच्या बॅटमधून षटकार. केवण्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये आता करत असताना सचिन केवणे. पुढचा बॉल अजून एक खेळला ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. थँक्यू सो मच. इंटरनॅशनल रूल तुम्हाला पार मिळतील. 4 आणि 5चा फॉर्मॅट नाहीये, हे देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अखेर धावफलक तुम्हाला पार मिळेल. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अभय चौधरीवरती आक्रमण चढवलं आहे, त्यामुळे तुम्ही पाहताय बॅट्समन सचिन केवड्याच्या बॅटमधून आता धमाकेदार बॅटिंग तुम्हाला पार मिळतीये. बॉल होते यार. पुढचा बॉल तिसरा, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन केवणे ऑन फायर नाव. सलगचा तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान रवी मेहर यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टाईम थोडंसं जास्त जातोय कारण 2 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळला आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायचे. तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे तुम्ही पाहता धावफलक आता जाऊन पोहोचताय टीमची टोटल 25. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राईट राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल हा देखील खेचण्याचा प्रयत्न. संपर्क आहे की नाही बॅटचा पाहायचा आणि पंच अखेर वळतात. डॉट बॉल. कमबॅक करतोय. सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय या मॅचमध्ये अभय चौधरीनं. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. दोन्ही संघाचा विचार केला तर जय हनुमान या नावानं नेहमीच खेळत असतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जोहली बनाम ढवलेपाडा मैदानावरती दाखल झालेत. आज विवेक गायकवाड टीममध्ये नाही आहेत, कमी भासतीये. अजून एक चांगला फटका मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंग षटकार. भाई ऑन अ फायर नाव. 6:30 षटकार आलाय या मॅचमध्ये. आपण पाहतोय ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना आता 4था षटकार तुम्हाला बालबेल सचिन केबणेच्या बॅटमधून. त्यामुळे धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 31. 31 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॉलर तयार. राऊंड द विकेट. टर्न केलाय ऑन साईडला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि अखेर सिंगल बेती. 5व्या बॉलवरती एक सिंगल धावेतून एक पटी जाईल आणि सिंगलच्या साथीनं 6व्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या अंतिम पॉवर प्ले इथे समाप्त झाले. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 32 धाबा. श्री गणेश कासगाव आणि शिवशक्ती कडाव दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे. बीडी टीममध्ये आपण टॉससाठी पोहोचायचं आहे कारण रेग्युलर आपण खेळतोय. जर आपण पोहोचला नाही तर समोरच्या टीमला आम्ही टॉस विन देतोय. जो संघाचा कॅप्टन इथे उपस्थित असेल त्याला आपण टॉस विन देखील देतोय. आणि जर आपण पोहोचला नाही 2 ओव्हर तर एका बॉलची पेनल्टी असेल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. हॅलो बाईक चेक. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगती पथावरती. आता तुम्हाला बाल मेल बॉलिंग ट्रॅकवरती करण. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला बाल मेल जाऊन पोहोचताय टीमची टोटल 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यापुढे धावफलक तुम्ही पाहताय वेगाने आता पुढे सरकतोय. स्टॅकिंग नंबरवरती नंदू. हर्षद केवनेला तुम्ही पाहताय. बॉलर करण कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. या बॅचमध्ये मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं जवळ
4 षटकार बॅट्समन सचिन केवणेच्या बॅटमधून. 35 बॉलवरती 35 धाव्यांवरती खेळतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता ऑन साईडला. अनंत कार्पेट बॉल जाईल डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. दरम्यान सिंग्रम येते. 12 बॉल आणि 35 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय सचिन केवने. पहिल्या बॉलवरती सुनील आऊट झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीत सापडलाय, परंतु असं नाहीये. मैदानावरती सचिन केवनेने सांगितलंय टायगर अभी जिंदा है. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूरचा वंडर बॉय करण भगवान धुळे आता बॉडी ट्रॅकवरती दाखल होते. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्यानं देखील केलाय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय. त्याला मैदान सोडावं लागतंय. सचिन केवने बॅक टू दी पॅव्हिलियन. चला बाळूदादा बोराडे आपण मुख्य मंचाच्या समोर या. बरोबर तयार. करण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानावरती भूषण बाईकर आता दाखल होत आहेत. ब्लॉपच्या क्षेत्रामध्ये बॉल हलक्या तर ढकललाय आणि अखेर एक सिंगल एकपटी जाईल आणि त्या सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 37. 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल होते यार. करण पुढचा बॉल फुलटॉस होता. मेजवानी होती, स्वीकारली आहे का? दोन्ही हातानं पाहायचंय, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आता दुसरी विकेट मिळते करण धुळेला. नंदूला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत केवणे आता दाखल होते. या मॅचमध्ये संघ अडचणीत सापडला. बॅटिंग करत असताना 37 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या महेंद्र धुळेनं. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर तब्बल जवळ 25 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अभयनं. आणि आता या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय कमबॅक केलंय करण धुळेच्या माध्यमातून. त्यानं धावा खर्च केल्या. 5 धावा त्याने खर्च केल्या. त्यामुळे धावफलक आता थांबले या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आता कल्पेश धुळे. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. ओल्ड इज गोल्ड असंच बनावं लागेल या मॅचमध्ये. आता खरं तर जिम्मेदारी मोठी आहे कल्पेश धुळेच्या खांद्यावरती, कारण इथून धावा त्याला थांबवायचे. या मॅचमध्ये पूर्णपणे धावसंख्येला आकार लावण्याचं काम त्याला करायचं आहे. तर नवीन बॅटर मैदानावरती भूषण बाईकरच्या साथीनं अनिकेत केवने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एकामागे एक धक्के लागले टीम ढवळेपाडा संघाला. त्यामुळे या मॅचमध्ये इथून कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम जोबेली. बॉल होते यार. बिगिट मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का बॉलवरती? दरम्यान या 2 धावा इथून मिळतील.
हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय कल्पेश. पुढचा बॉल अनिकेत आहेत साकिंगीरवरती. पहिल्या बॉलवरती दुहेरी, पुढचा बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर डॉट डॉट बॉल. धाव फलक आता थांबलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 39 धावा फलकावरती आता जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतीये कल्पेशच्या माध्यमातून. अडबा बाटला खेळलाय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित अभय बॉल फेक करतील. 2 धावा एकवटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धावा प्रचंड वेगाने एकवटात जातील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटकातील काहीच बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच कमीत कमी 7 धाबा जर बनल्या तर चांगला टोटल रंगेल आणि मॅच देखील रंगेल. कारण तुम्ही पाहता या मॅचमध्ये खरं तर मागील मॅचचा विचार केला असेल तर 61 धाबा सहजरित्या तिथे चेस झाल्या आणि आता या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहताय दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतील. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. मेते सिंगल. शेवट देखील आता गोड केलंय. त्यामुळे तुम्ही पाहताय धाव फलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 43. ऐक ना, त्याला बोला टीमला पटकन पाठव बोला. ओव्हर नंबर 5ला आता सुरुवात झाली आणि आता पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न फसला आणि जेली ते सुटलाय. रोहित धुळे 2 धावे एकवटा. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेसाठी फर्दच बाद. पुढचा बॉल आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटमध्ये नव्हता बॉल. चाला मिड विकेटला सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीला दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला पार मिळेल. अखेर या 2 धावा एकवटल्या जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 47 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. करण धुळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय, कमबॅक केलं या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. मागील बॉलवरती आपण पाहिलं खरं तर धावचीच्या स्वरूपात अनिकेत आऊट झालाय. जास्तीत जास्त स्ट्राईक भूषण बैकरला देण्याचा प्रयत्न आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस देखील गोपडीसारखी बॅट फिरवली, बी शेपमध्ये फटका घेतलाय, डिपमधून खेळाडू पोहोचतील. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी आता जीवन केवणेला देखील मैदान सोडावं लागेल की भूषण बैकरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद चा कॅप्टन आपण लवकरात लवकर पोहोचायचं आहे. नवीन बॅटर सोहम रॅट नंबर 7 वरती आता सोहम या बॅचमध्ये दाखल झाला. अजूनही षटकातील काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्यावेळेस सुरुवात झाली दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिले 4 षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावफलक मोठं सेट होईल, परंतु पुन्हा एकदा कमबॅक. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आम्हाला लाभली आहे. माजी संचालक TDC बँकचे आमचे राजेजी पाटील साहेब श्री बलंगड मांगरूळचे, त्याच्याकडून आम्हाला खरं तर बाईक लाभली आहे, त्यामुळे त्याचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अखेर डॉट बॉल करण धुळे मैदानावरती जसा दाखल झाला आहे तसं या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. 4 बॉलचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले टीमची टोटल 48, 48 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 2 बॉलमध्ये किती धाबा उभारल्या जातील. जीवन केवने फुल टॉस बॉल, फटका तर फसला की काय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल एक पटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा भरधाव वेगाने एकवडल्या जातील. 2 धाब्याच्या साथीला धावफलक 50 वरती आता जाऊन पोहोचतोय. या मॅचमध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ आपण पाहतोय संपन्न झालेला नाहीये. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मी म्हणेन आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे, कारण 50 धाबा धावफलकावरती जोडले जातील. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीपमधून मिड विकेटला खेळाडू पोहोचतो. एक सिंगल तर एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाबा इथे एकपडल्या जातील. त्यामुळे या 2 धाब्याच्या साथीने तुम्ही पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 52 धाबा, तर 53 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील, या मॅचचं धावतं वर्णन घेऊन येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक. यापर ऐकूया डोंबिवलीचा एक गोड आवाज मनीषजी बागळे सरांना. धन्यवाद. अंगणावरती आहे, जगन्नाथ पिसेकर क्रीडांगणावरती आणि आमच्या ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीवरती आहे. कारण 2 बलाढ्य बदलापूर नगरीमधील संघ इथे फाईट करतायत. दौलेपाडा त्यांच्या विपक्षात जोवेली. जय हनुमान एरंजड 40+ सगळेच खेळाडू आहेत. देवेंद्रजी मेहर साहेब आणि त्याच्यासोबतच सगळे खेळाडू, या सगळ्यांना मनपूर्वक विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि तिथे बसून आपण हा सामना एन्जॉय करायचा आहे. एरंजडकर म्हटलं ना की ती एकनिष्ठा आणि ती अनेकतामध्ये एकता तुम्हाला पाहायला मिळते. अगदी ती पहिली स्पर्धाही मला आठवते
बदलापूर नगरीमध्ये राहुल सर पहिली स्पर्धा एरंजडमध्येच मी कव्हर केली आणि मग तिथूनच तो प्रवास सुरू झाला आणि पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती एरंजडकरांची एक स्पर्धा आपण पाहतोय. नेहमीच त्यांची एकी आणि त्या एकीची चर्चा नेहमी होते. अगदी काही यंगस्टर्स पाहायला मिळतात, त्यासोबतच आपण 40+ खेळाडू देखील, रेग्युलरचे खेळाडू देखील, आणि जेव्हा संपूर्ण गाव एकत्र येऊन कुठलं तरी कार्य करताना ते कार्य या अशा रीतीने, या अशा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाने साकार केलं जातं. अप्रतिम संकल्पना, खूप चांगलं योगदान प्रत्येकाचं. कुणाचा सिंहाचा वाटा, कुणाचा खारीचा वाटा, कुणाचं मोठं योगदान, कुणाचं छोटं योगदान, पण प्रत्येकाच्या योगदानाशिवाय मित्रांनो ही स्पर्धा अपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक गावाला या एकीची आवश्यकता असते, या एकीच्या बळाची आवश्यकता असते. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर या दोघांच्याही संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेविका चषक 2026. बघा 20 मिनिटांची अवधी आहे आणि त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं अनिवार्य असणार आहे. स्पीडअप करा दोन्ही बॅटर्स. आपल्याला विनंती आहे, चला थोडंसं स्पीडअप करायचं. स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटन सोहळा आपण पाहिलात आणि त्याचमुळे थोडासा उशीर आपल्याला झाला आणि तो वेळ कव्हर अप करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहिलेत आणि त्या बलाढ्य संघांमध्ये ही बलाढ्य मॅच सुरू आहे. आपसुकच संपूर्ण बदलापूरकरांचं, संपूर्ण ग्रामीण क्रिकेटचं लक्ष आता या मॅचवरती लागून आहे. त्याचमुळे ती व्ह्यूअरशिप ही अगदी त्या शिखरावरती जाते आहे. मॅच ऑन. दोन्ही बॅटर्स आपल्याला करण आणि रोहित पाहायला मिळतात. पहिलाच फुल टॉस, भिरकवण्याचा प्रयत्न आणि इथे इन ऍक्शन आपल्याला शॉर्ट कव्हर रिजन वरती खेळाडू पाहायला मिळत होता. कॅच ड्रॉप झालेली आहे. जो बॉल तुमच्या हाताला आदळतो आणि जो कॅच असतो ती कॅच आहे असं गृहीत धरल्या जात आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे ना, कारण तुम्ही कॅच पकडण्याला अटेम्प्ट करत, तो अटेम्प्ट मॅटर करत नाही. कॅच पकडताय नाही पकडताय ते जास्त मॅटर केलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण करण्यात आली होती आणि त्या संधीचं सोनं आता करण करेल का? कारण पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालेली आहे. येस सर. नो बॉल साठी बॅटरचा रिव्ह्यू आहे का? बीमर चेक करायचा आहे. ओके परफेक्ट. डीप होणारा बॉल होता, त्याचमुळे ही फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि बॅटिंग टीम म्हणजेच टीम जोवेली तुम्ही तुमचा रिव्ह्यू गमावलेला आहे. यापुढे तुम्हाला या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये तरी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाहीये.
एकमेव संधी तुम्हाला मिळते, एक रिव्ह्यू तुम्हाला देण्यात येतो, तो गमावला तर मात्र तिथून तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. पुढचा बॉल यशच्या उद्ध्वस्त, वॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी केली आहे, मॅचची गोल्डन विकेट टाकलाय. डीजे गणेशचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी योग्य त्या वेळेवरती योग्य ते सॉंग्स प्ले करतोय, मंत्रमुग्ध करून ठेवतोय. दुपारच्या सत्रामध्ये अनेक वेळेस त्या एनर्जीज थोड्या कमी वाटतात राहुल सर, पण आमच्या गणेशचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवीन बॅटर रोशन येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती देखील गणेश पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॉडीला टर्न करत असताना इथे ऑन रिजनला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगली बॉलिंग, वेग प्रचंड पाहायला मिळतंय गोलंदाजाचा आपल्याला, आणि त्या वेगेवरती नियंत्रणही तेवढंच अप्रतिम आहे. पहिला बॉल आपण पाहिला, थोडासा मिस टायमिंग होता. पहिल्या बॉलवरती देखील थोडीशी संधी निर्माण करण्यात आली होती. पहिल्याच बॉलवरती गणेशला जीवदान मिळालं, पण त्यानंतर रोहितची विकेट घेतली, आणि आता या बॉलवरती देखील सरळ करणची विकेट घेतली, क्षमा असावी. रोहित खेळतात इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिस टायमिंग, बॉल हवेत, कॅच टिपली जात आहे, अप्रतिम झेल, आणखी एका विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळ सुरू, आणि त्या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण पाहतोय गणेशचा बोलबाला. नवीन बॅटर सर्वेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे आपण पाहिलं बॉल टप्पा पडतोय, पडल्यानंतर सरळ आतमध्ये येतोय. वॉट बॉल, अप्रतिम इनस्विंगचा वापर केला. पाहतो ऍक्शन रिप्ले, त्यावरती देखील आपण पाहू शकतो. बॉल टप्पा पडतोय, त्या वेगाने, त्या प्रचंड वेगाने बॅटरला पूर्णपणे बीट करण्यात येतोय. अगदी कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नाहीये. इथे स्वीप केला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ही कलात्मकता बॅटरकडे पाहायला मिळत आहे. बॉल चाललाय मैदानाच्या दिशेने, सरळ निघून जाणार आहे का? खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला प्रयत्न, बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकललाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात, आणि इथे 2 धावा आपल्या संघासाठी देखील बचावल्यात. वा, वॉट अ फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अक्षय आहेत, अक्षयकडून देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो तर संपलाय, आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्यात 4 धाव फलकावरती. उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या साहेब आपलं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये वेलकम असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण हिरण झडकर यांची ही कमालीची एकता आणि एकनिष्ठेचं कौतुक करत होतं, आणि ती एकता देखील पाहायला मिळते जेव्हा स्पर्धा असते.
ते मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते, खेळाडूंची उपस्थिती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला आता प्रारंभ होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण सचिन यांना पाहतोय. 4 धावा लागल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिलाच बॉल समोर खेळण्यात येते, प्रयत्न केला, थोडीशी जागा बनवली, इनसाइड आउट केल्या बॉलला. लॉंग ऑफवरती खेळाडू सज्ज आहे. 1 धाव इथे मिळणार आहे, फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. 5 धावा लागल्या धावफलकावरती. 5 ऑन द बोर्ड. एक एक करून अगदी ह्या संयमाने आता हा खेळ सुरू आहे आणि तो संयम दाखवण्याची आवश्यकता असणार आहे. जोवेली संघ देखील एक मातब्बर आणि एक तुल्यबळ संघ आहे. संपूर्ण बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट या संघाने धन आणून सोडलंय. एक काळ गाजवणारा संघ पाहायला मिळतो आपल्याला, पण धवळेपाडा संघ देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पुढचा बॉल स्विच हिट, ओव्हर स्ट्रोक, काय कनेक्शन. बॉल चाललाय पहिला, दुसरा, तिसऱ्या टप्प्यावरती सरळ निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. जेवलात काय? अगदी समालोचन करत असताना महेश सर तुम्हाला युवा उद्योजक देवेंद्रजी मेहर साहेब आणि त्यांच्यासोबत राजेशजी मेहर साहेब या दोघांनी मान्यवरांना विनंती असणार आहे, साहेब आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि विराजमान झालेलं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. नगरसेविका चषक 2026 मध्ये पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न. अगदी 360 डिग्री बॅटिंग सुरू आहे इथे. पहिली धाव अगदी जोरात कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी बेस्ट फिल्डिंग, फंबल, थोडीशी चान्स दिला आणि तो चान्स आणि त्यावरती कॅपिटलाइज करण्यात येत आहे. हे क्रिकेट आहे आणि इथे तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला संधी देऊन चालणार नाहीये. 2 धावा ऍड होतील. त्या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक आता हळूवारपणे पुढे सरसवताना आपल्याला पाहायला मिळतं. 11 धावा लागल्या धावफलकावरती. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातूनही सुरू आहे. पुढचा बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे. ओव्हर कॅच, अप्रतिम झेल टिपण्यात आलाय. शॉर्टकव्हर रिजन वरती खेळाडू तैनात, भरपूर अंतर कापलं, बॉल वरती आलाय, कॅच पकडली आहे आणि आणखी एक मोठा झटका लागतोय. टीम गोलंदाजी सुरू आहे. सातत्याने प्रत्येक रेग्युलर इंटरव्हल वरती जे ब्रेक थ्रू मिळत आहेत त्यामुळे जोविली संघ आता थोडासा का असेल तो बॅकफुटला पाहायला मिळतोय. पण 2 मुख्य प्रामुख्याचे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. त्यांचे षटक संपल्यानंतर आपण एखादी गोलंदाजाला जर टार्गेट केलं ना तर मात्र आपल्याला ही धावफलक चेस होताना पाहायला मिळणार आहे. 53 धावा करायच्यात. 11 झाल्यात. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल उडवण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित टाइम झालेला नाही. मिसटायमिंग थोडंसं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, तिकडनंच खेचण्याचा प्रयत्न. बॉलच्या मेरिट वरती खेळण्याची आवश्यकता आहे. बॉल अगदी डिलिव्हर केला जातो ऑप्शनच्या बाहेर. त्या बॉलला ऑन रिजन वरती खेळण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला. स्ट्रेट बॅटने जर खेळले असतं तर मात्र सिंगल डबल तर नक्कीच मिळाली असती. याची चर्चा आपण करत होतो. बॉल हवेत असणारा इथे देखील थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत, लॉंग ऑफचा खेळाडू येतोय, सरळ सोपा कॅच पकडतोय आणि आणखी एक झटका टीम जोवेली संघाला. रिप्ले तुम्ही एन्जॉय करताय. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॉल हवेत गेला, अगदी बॅटची हलकीशी कडा लागली आणि त्यानंतर खूप चांगला झेलही पकडला. धवलेपाडा टीम बॅटिंग तेवढीच चांगली आपण पाहिलीत. सुनील अगदी थोडासा शांत राहिला पण त्यानंतर बॅटिंग चांगली केली संपूर्ण संघाने. आणि तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती खऱ्या अर्थाने पर्वणी देणारं हे मैदान तुम्ही पाहतात. जगन्नाथ क्रीडा संकुल. कुणाला वाटेल
की बदलापूर गावातील हे क्रीडांगण तुम्ही पाहताय मित्रांनो. या क्रीडांगणाला खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल दर्जा दिलेला आहे आणि मिळाला आहे. अनेक जण म्हणतात नाही इंटरनॅशनल दर्जाचं मैदान आहे. नाही, हे इंटरनॅशनलच मैदान आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लेदर बॉलच्या मोठ्या मोठ्या मॅचेसही याच मैदानावरती पाहायला मिळतात आणि आजही होतात. लेदर बॉलच्याही मोठ्या मोठ्या मॅचेस आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने कौतुक आहे. पहा, बर्ड आय ड्रोन आय व्ह्यू आपण पाहतो या मैदानाचा. वा, सगळीकडे ग्रास आहे. ग्रास बरोबरच चांगली खेळपट्टी आणि मुख्य आकर्षण म्हणजे जे सगळ्यांना अननोटिसेबल जातं ना, तुमच्या समोर त्या गोष्टीची नोटीस मी करून दाखवतोय की जेव्हा ती खेळपट्टी असते त्या खेळपट्टीवरती देखील ते थोडंसं स्लोप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येस, ISPL सारखा मोठा संघ म्हणजेच भावेश पवार यांची ती टीम इथे सराव करण्यासाठी येत होते. वा, जगन्नाथ क्रीडा संकुल मंत्रमुग्ध करणारं मैदान आहे. या मैदानाच्या बाहेर तुम्ही असाल तर तुम्हाला नेहमी असं वाटत असं मैदानाच्या आतमध्ये अगदी काहीतरी कार्य करण्यासाठी मी कसा जाऊ. जर तुम्ही खेळाडू असेल, खेळाडूला वाटत असं की नेहमी खेळ करण्यासाठी मी मैदानाच्या आतमध्ये जावा. तुम्ही पंच असेल, पंचांना वाटत असेल या मैदानावरती एखादी मॅच मी पंचांचं कार्य करण्यासाठी जावा. समालोचक असेल तर त्यांना हे वाटत असं या मैदानाची स्तुती करावी किती आहे, जेवढी करावी तेवढी मित्रांनो कमी आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल, वा, बदलापूर गाव. आणि खऱ्या अर्थाने जय पवार सरांनाही माहिती आहे अनेक असे मैदानं आहेत आणि अनेक असे संघ आहेत ना. सध्या तरी आपण पाहतोय ग्रामीण संघांमध्ये ज्यांच्याकडे मैदान नाही आहेत तरी देखील अगदी नेटमध्ये प्रॅक्टिस करतात, चांगला खेळ करतात अशी संघ आपण बघितलेत. पण ही पर्वणी आहे संपूर्ण बदलापूरकरांना आणि बदलापूरच्या ग्रामीण क्रिकेटर्सला. ही खऱ्या अर्थाने पर्वणी आहे की आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये असं मैदान आपल्याकडे आहे. इथे देखील पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेगशेपच्या बाहेर बॉल निघून जातोय. थोडीशी एक्सरसाइज करायला इथे भाग पाडताय जय सरांना. वाईट बॉल येतोय. वाईटच्या साह्याने धावफलक पुढे. धावा लागलाय धावफलकावरती आपण पाहतोय तर 13 धावा लागल्या धावफलकावरती. 13 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त पुश केला. चांगल्या गोलंदाजाला सन्मान देण्याचं कार्य सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ही चर्चा आपण करतोय क्रीडांगणाची, त्याचसोबतच तुमचा चांगला खेळ असतं त्याहून दर्जेचं गरजेचं आहे. जोविली संघ सध्या तरी फाईट करतोय, तो संघर्ष त्यांचा पाहायला मिळतोय. कारण अगदी पहिलाच पेपर तुमच्या समोर आला तो सोपा नाही आलाय, तो सगळ्यात कठीण पेपर तुमच्या समोर आलाय धवलेपाडा संघासारखा. आणि ही दोन बलाढ्य संघ आहेत ना, त्यांच्यामधले ही फाईट होणार यात ती मात्र शंका नाहीये. कारण गणेशचं षटक सुरू आहे, त्या षटकामध्ये संयम आणि खेळ पाहायला मिळतो आपल्याला. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलवरती अगदी कुठल्याही प्रकारचं पुन्हा एकदा ते फुटवर्क थोडंसं मिसिंग आहे. आपल्या जागेवरती उभे राहून बॅट फक्त चालवली जात आहे हाताच्या साह्याने. अगदी आपण पाहतो मनगटाच्या साह्याने, त्या मनगटाच्या ताकदीने चालवली जात आहे. पण ते हँड आय कॉर्डिनेशन असतं देखील तेवढंच गरजेचं आहे. ते थोडंसं मिसिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी एक डॉट बॉल, सातत्याने आलेले डॉट बॉल जे धवलेपाडा संघाला अगदी त्यांची विजय ते सुदृढ करण्यामध्ये कार्य करत आहे. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा आतापर्यंत लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, वर शौकीन सड आउट केल्या बॉल एका टप्प्यावरती. बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला पण तरी देखील अवाकाच्या बाहेर निघाला. प्रयत्न चांगले आहेत, त्या प्रयत्नाला नंबर 100 पण जाईल चौकार. हा पहिला हल्ला आपण पाहिलाय. पुढचा बॉल कमबॅक केलाय. अगदी आपण पाहतो तर थोडासा डीप होणारा बॉल होता. तो ऍक्शन जर आपण पाहिलीत ना गोलंदाजाची, त्या ऍक्शनचंही कौतुक करावं लागणार आहे. शेवटच्या क्षणाला हात आणि त्या हाताला थोडंसं मूल्ड करत असताना, बेंड करत असताना चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावा झाल्यात 19 धाव फलकावरती. शेवटचा चेंडू आता या षटकातला, गणेशच्या षटकातला.
या बॉलवरती पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवली. असं क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. चांगला बॉल आहे, चांगला गोलंदाज आहे, त्याला सन्मान करण्याची आवश्यकता आहे. सन्मान केलाय. 20 धावा लागल्या धावफलकेवरती. 18 बॉलचा खेळ झालाय आणि मॅच आता शिल्लक आहे 12 चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता आहे. आता इथून तो संयम दाखवला, ते अनुशासन दाखवलं, ती एकाग्रता दाखवली, पण आता तुम्हाला ते कॅल्क्युलेटिव्ह अग्रेशन दाखवण्याची, ती आक्रमकता दाखवण्याची आवश्यकता असणार आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावा लागल्या धावफलकावरती 20, 12 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज. 12 बॉल 33 धावेची आवश्यकता आहे. प्रचंड वेळ आपण घेत आहे. ओव्हर चेंजमध्ये आपण पाहिलं 3 ओव्हरचा खेळ झाला, त्यामुळे थोडंसं ड्रिंक्स ब्रेक ती अवधी आपण पाहिलीत, पण आता इथून ही मॅच मजेशीर होणार आहे. पुढचा बॉल हा पहिला आहे आणि हा पहिलाच बॉल दिला डिस्पॅच करून मैदानाच्या बाहेर. आता म्हणण्याची वेळ मिळते, संधी आली आहे, बॉल गेलाय झटपट पटापट आला. वाह, अप्रतिम. या वेळेचीच वाट पाहत होते, जणू काय याच वेळेची वाट महेंद्र पाहत होते. पहिल्या बॉलवरती त्याने इरादे स्पष्ट केले. 33ची आवश्यकता, हरकत नाहीये, मातापर ताकद माझ्याकडे आहे, माझ्या बॅटमध्ये आहे, माझ्याकडे ते टेम्परामेंट, ते स्किल्स, ते फटके, ते सगळं काही आणि ते दाखवण्याची आवश्यकता आता आहे. टीम जोवेली आहे ना, ती कशी मागे सरसावून चालणार आहे. फाईट तर होईल. स्विच हिट, व्हाट अ स्ट्रोक, हुआ दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. का स्ट्रोक खेळला महेंद्रानी, बॅटला केली आडवी आणि बॉलला दिलंय पाठवून. पॉइंटच्या बाहेर येतोय आणखी एक षटकार. वा, काय स्ट्रोक खेळलाय, पाहतो ऍक्शन रिप्ले. महेंद्र आहे, जोवेली संघाचा माही आहे आणि माही मार रहा है. काय बॅटिंग करतोय महेंद्र. 2 बॉल 2 षटकार त्याचे पाहिलेत आणि ते दोन्ही षटकार अगदी विपरीत दिशेला आलेत. पहिला डीप स्क्वेअर लेग वरती, दुसरा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून स्विच हिट. वा, वेळ जाऊ द्यायची असते. आपल्या पठ्ठ्यात आला की आपला पठ्ठ्या पहा कसा कार्यक्रम करतोय. व्हाट अ स्ट्रोक्स. 2 बॉल 2 षटकार आणि जिथे असं वाटत होतं धवलेपाडा संघ त्याचं वर्चस्व पाहायला मिळत आहे का, महेंद्र झोवेली टीम ते म्हणत होती थांबा थैमो जरा, हमारा वक्त भी आने दो और फिर देखो हम क्या करते हैं. वेळ येते, वेळ बदलते, क्रिकेटचा खेळ येते, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. व्हाट अ मॅच. 2 बॉल 2 षटकार, त्यामुळेच धावा धावफलकावरती आता लागल्यात 32. 10 बॉल 21.
हे प्रेशर आहे, थोडंसं दडपणाखाली आपण पाहतोय तर ते प्रेशर आता धोनीकडे असणार आहे. 10 बॉल आणि अजूनही 21 धावेची आवश्यकता आहे. इथून या षटकामध्ये जर किमान डॉट बॉल जरी आलेत ना तरी देखील धवलेपाडा संघ कमबॅक करू शकतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटिंग घेण्याचा प्रयत्न, इथे नो मॅन्स लँड वरती पहिला डप्पा, त्यानंतर बॉल सरळ बाहेर दन 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 करत निघालाय. मेरा भी वक्त आएगा और मुझे भी वो सब मिलेगा जिसका मैं सही मायने में हकदार हूं. सबर करण्याची आवश्यकता, वेळ जाऊ देण्याची आवश्यकता दाखवलाय महेंद्रनी. 3 बॉल, इथे आणखी एक स्विच करण्याचा प्रयत्न, पण इथे पहा बॉल पिचिंग कुठे झाली आपण पाहतो. सगळ्यांचं लक्ष पंचांकडे. बॉलर म्हणतोय एक डॉट बॉल टाकण्याची आवश्यकता. सोहमनी टाकला एक डॉट बॉल. धवलेपाडा संघ देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्यांनी देखील 53 केलेत. बचवण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील असणार आहे, पण माहीला कोण थांबवेल? जोवेलिसा हा माही आहे, माही मारतोय, त्याचं आक्रमण थांबवण्याची क्षमता सोमकडे देखील आहे. पुढचा बॉल यॉर्कर टाकलाय, चांगली गोलंदाजी केली जात आहे. लॉंग ऑन वरून खेळाडू अगदी प्रचंड वेगाने येतोय, स्ट्रायकर एंड वरती थ्रो करतोय, कारण संपूर्ण धवलेपाडा टीमला माहिती आहे महेंद्रला स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 षटकार, 1 चौकार आला, पण त्यानंतर 1 डॉट आणि त्यानंतर आपण आणखी 1 सिंगल पाहिली. सातत्याने ते कानमंत्र दिले जात आहे, सातत्याने गोलंदाजाला ते सांगितलं जात आहे. पुढचा बॉल, इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये हलकंसं परिवर्तन. काव कॉर्नरवरती खेळाडू सज्ज, सिंगल मिळणार, सिंगलच मिळेल. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुमचे यंगस्टर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती असता हे पाहणं देखील किती गरजेचं. पहा धवलेपाडा संघ, अनेक कॅप्टन्स आपण पाहिलेत सर की जेव्हा बॉलर्स अतिरिक्त त्यांच्यावरती आक्रमण केलं जातं तेव्हा अनेक कॅप्टन्स येतात, बॉलरला अगदी ओढून सांगतात, आणि ओढून सांगितल्यानंतर आणखी त्यांचा कुठेतरी जे आत्मविश्वास असतो तो ढसळला जातो. पण त्यामुळे इथे असं झालेलं नाहीये. आपण बंटीला पाहिलं, त्यांनी काय केलं, बॉलरकडे आला, त्याच्या पाठीवरती ती मायेची थाप ठेवली, त्याला सांगितलं हरकत नाहीये, मला तुझ्यावरती विश्वास आहे, हरकत नाहीये, महेंद्रनी चांगले शॉट खेळले, तो त्याचा क्रेडिट आहे, आता तुला तुझं क्रेडिबिलिटी दाखवावी लागणार आहे, तुला संघासाठी मित्राला लढावं लागणार आहे, कारण मॅच छोटी नाहीये ना, आपण आपल्या गावासाठी लढतोय, त्या नावासाठी लढतोय, त्या संघर्षासाठी लढतोय आणि त्या प्रतिष्ठेसाठी लढतोय. ही लढाई फक्त त्या एका मॅचची, एका बॉलची किंवा मात्र एका टुर्नामेंटची नाहीये, ही लढाई प्रतिष्ठेची असते, कारण तुम्ही तुमच्या गावासाठी, त्या नावासाठी खेळत असता, लढत असता, ती झुंज देत असता. आणि झुंज देताना 6 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर आणखी 15 धावेची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. नगरसेवक चषक 2026 ला एन्जॉय करत राहा. व्हॉट अ मॅच, काय स्पर्धा आहे, अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम नियोजन, अप्रतिम आयोजन, त्यासोबतच मंत्रमुग्ध करणारं मैदान पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय बैकर यांना आपण पाहतोय. अक्षय येतो बॉलिंग ट्रॅकवरती. थोडंसं स्पीडअप करा प्लीज टीम धवलेपाडा, विनंती आपल्याला, थोडंसं स्पीडअप करा. आय गेस फिरकीचं आक्रमण केलं जात आहे आणि फिरकीपटू नेहमी या अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला खूप कामी येतात. हे फिरकीचं आक्रमण पाहूयात आता कशी गोलंदाजी करणार आहे अक्षय बैकर. बॉलिंग ट्रॅकवरती आहे, त्याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुभवाची शिदोरी त्याला आता ती पणाला लावावी लागणार आहे. 6 बॉल 15. इथे पहिलाच बॉल, बॅटची हलकीशी करा लागते का? पंच सरळ इथे दाखवत आहेत की हा बॉल वाईड असणार आहे, पण रनआउट स्वरूपाने ही विकेट मिळते. जय सर, कन्फ्युजन आहे थोडासा, क्रिएट करा. बॅटर आउट आहे का, कसे आउट आहेत? एज लागली, ओके 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 ओके, थँक्यू.
प्रथमतः आपण पाहिलं तर दोन्ही पंचांनी इथे समवेत एक डिसिजन आपल्यापर्यंत आलं की बॉल वाईट नाहीये, पॅटची हलकीशी कडा लागते आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपाने ही विकेट जात आहे. म्हणजेच काय तर जोवेली संघ म्हणताय महेंद्र यांना स्ट्राईक वरती कसं आणायचंय. अगदी सगळे पेत्रे आता आजमावा लागणार आहेत. काही असू द्या, साम दाम दंड भेद वापरा काही, पण महेंद्रला स्ट्राईक वरती आणा. समोरून धवलेपाडा संघ म्हणतोय आम्ही वापरू, आमच्याकडे या साम आहे, दाम आहे, दंड आहे, भेद आहे आणि आम्ही त्याचा वापर करून महेंद्रला स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हीच तर मॅच आहे, हाच तर खरा तो सामना आहे जी बघण्यासाठी अगदी प्रेक्षकही पाहायला मिळतात आपल्याला. दुपारच्या सत्रामध्ये दुपारचे वाजल्यात 3 आणि 3 वाजता देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते, कारण त्यांच्यासाठी सुखसुविधा करण्यात आलेली आहे. अगदी 3 स्टँड्स आपल्याला उभारण्यात आलेल्या आहेत. एरंजळकरांची ही संकल्पना, त्यांनी पाहिलेलं स्वप्न की संपूर्ण बदलापूर नगरीमध्ये या स्पर्धेचं व्हावं नाव. बदलापूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दखल घेईल अशी ही स्पर्धा सुरू आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल स्विच करण्याचा इथे प्रयत्न राहिला. बॅटर थांबेल का आपल्या जागेवरती? बॅटर थांबला आपल्या जागेवरती. विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते का? तर येस, विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते, पण चेक करणार आहोत आपण. रनआउट चेक करण्यासाठी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरती. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. चेक करतो आपण, कारण थोडंसं फंबल इथे झालं होतं. सर बॅटर आउट आणि रिव्ह्यू अंपायरांचा असणारा, पंचांचा रिव्ह्यू होता, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू नव्हता, अंपायर्स रिव्ह्यू होता. टीम कडाव कुठे असतील आपण या संपर्क साधा. टीम कडाव आपल्यासाठी हा कॉल असेल. टीम कडाव कुठे असेल आपण संपर्क साधायचा. महत्वाची मॅच आहे, पण आता स्ट्राईक वरती आलाय महेंद्र, ज्याची आपण वाट पाहत होतो. तो आलाय स्ट्राईक वरती. 4 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. जर महेंद्र राहिला, त्याच्या बॅटवरती बॉल अदळला, चांगले 2 अदळले तर मात्र मॅच तिथेच संपेल. पण एखादी चांगला बॉल टाकला गोलंदाज अक्षयनी तर मात्र मॅचला मजा येणार आहे. ही उत्कंठा शिगेला आणणारी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल इथे विस्तामिक चौक पाहायला मिळतो आपल्याला फेस करत असताना. शफलही झाले होते, आतमध्ये आले होते. ऑन रिजन वरती बॉल बिघडवण्याचा प्रयत्न, फेकी केली आहे, नॉट स्ट्रायकिंग एंडला. विकेटचं पतन, फक्त सिंगल मिळेल. आणखी एक विकेट. अप्रतिम बॉल हाताळला. अगदी आपण पाहिलं तर यॉर्करचा वापर केला होता गोलंदाजांनी. त्या यॉर्करचा वापर केला. यॉर्कर म्हणजेच काय तर ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र आता बाहेर काढण्याचीच आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. महेंद्रच्या बॅटमधून येईल का एखादी मोठा फटका? येईल का मॅच मध्ये? रंजत नाही आली आहे या बॉलवरती. स्विच हिटचा पवित्र हाताळला, पण हे चातुर्य बॉलांकडे पाहायला मिळत आहे. अक्षयनी टाकलाय, आणखी एक टाकलाय. डॉट बॉल. 2 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 14. टीम दौलेपडा अगदी 52 धावा त्यांनी बनवल्या. 53 धावेचं लक्ष ठेवलं. टीम जोवेलीने देखील चांगली फाईट केली, पण गणेशची गोलंदाजी ती अप्रतिम राहिली. त्यानंतर सचिननी चांगली बॉलिंग केली आणि आता अक्षय. 2 बॉल 14ची आवश्यकता असताना थोडा शफल झाला, जागा बनवली आणि इथे बॉल हवेत ना गेलाय कुठे.
हवे तर सरळ बाहेर गेलाय षटकार, पण या षटकाराला आलाय थोडासा उशीर. एक बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चेस कंपल्सरी आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. क्षमा असावी. एक बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल कुठे गेलाय, तर बॉल टप्पा पडतोय, पडल्यानंतर सरळ बाहेर निघतोय. एक बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. थांबा थांबा, कुठेही जाऊ नका. गोलंदाजाने हलकीशी चूक केली आणि त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयाची धक 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 थोडीशी वाढवली आहे. एक बॉल 7. इथेही बॉल हवेमध्ये असणार आहे, पण बॉल मैदान पार करेल का? चेस सुरे 2 खेळाडू येत आहे, टप्पा पडतोय आणि बॉल षटकारासाठी जातोय. पण वा, 2 दादे संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट मधले, आणि पहा किती फरकाने मॅच जिंकली आहे. तर टीम दौलेपाडा संघाने फक्त आणि फक्त एका रननी ती मॅच जिंकलेली आहे. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट, अप्रतिम. ज्याने केली अप्रतिम बॅटिंग. बॉलिंग करत असताना ज्यांनी घेतल्या 2 विकेट्स. 35वा बॅटिंग मध्ये बॉलिंग करत असताना 7 धावा आणि 2 विकेट. सचिन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या सचिन साठी. वेल प्लेड सचिन. हॅलो, केवढ्याला देतोय मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय देवेंद्र मेहर आणि